नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला फ्लावरची सुकी भाजी करून दाखवणार आहे। ही अगदी झटपट होणारी भाजी आहे, पटकन, फारसा काही वेळ लागत नाही। ही टिफिनला किंवा वरण भातासोबत सुद्धा आपण भाजी पोळी करू शकतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे कढई तापायला ठेवली आणि कढईत थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी चिमूटभर हळद आणि 1 चिमूट मीठ घातलेलं आहे। आपल्याला ह्या पाण्यामध्ये फ्लावर उकळून घ्यायचा। 1 मिनिटभर आपल्याला हे छान असा उकळून घ्यायचा आहे। त्याकरता मी इथे फ्लावर छान धुवून घेतला आणि याचे तुकडे मी हातानेच असे फुलं बाजूला करून असे तयार केलेला आहे, विळीने चिरलेला नाही बारीक। तर अशा पद्धतीने मी इथे फ्लावर चिरून आणि हा उकळून घेतलेला आहे। मिनिटभर पाण्यात उकळून घ्यायचा चांगला। त्याच्याने काय होतं, उग्र वास जो असतो फ्लावरचा कोणाला आवडत नाही, तर त्याचा वासही कमी होतो आणि चवीला पण भाजी छान होते। तर आता मी इथे काढून घेते ते। तीच कढई मी पुन्हा धुवून वापरलेली आहे। तर इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे, आपण किटलीमध्ये असतं तो। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी फुटल्यानंतर लगेच अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं मोहरी चांगले अशी तडतड फोडून घ्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर मी इथे 5-6 कढीपत्त्याचे पानं आणि 1 छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला, तो घालून घेते। आपल्याला कांदा मिनिटभर छान तेलावर परतून घ्यायचा, मऊ होईपर्यंत। त्याचा जरासा मऊपणा झाला किंवा रंग बदलला गेला कांद्याचा की आपण त्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। आलं लसणाची ही पेस्ट मी चांगलं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये, आलं लसूण ते घालून घेतले। त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे छान तेलात परतून घेऊया। हे पहा, आलं लसूण पण आपलं छान असं परतून झालं। त्यानंतर मोठ्या आकाराचा मी 1 टोमॅटो त्यात टाकून घेते। त्याच्या फोडी मी अशा थोड्या मोठ्याच करून घेतल्या। ते पण मिनिटभर आपण टोमॅटो पण परतून घ्यायचं। आता हा टोमॅटो मऊ होण्याकरता आपण त्यात आता मीठ घालून घेऊया। तर इथे आपण भाजीला मी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आता टाकून घेते सगळं। आपल्या भाजीला लागतं तेवढं मी मीठ घालून घेतलं। मिठाने टोमॅटो ताबडतोब मऊ होतो, त्याला ताबडतोब मऊपणा येतो। हे पहा, आता आपण लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि 1 चिमूटभर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, ती टाकून घेते। कोथिंबीर आपण तेलामध्ये अशी जर परतवली भाजीमध्ये तर चवीला कोणती पण भाजी छान होते। तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता इथे लाल तिखट वगैरे घालून झाला। आता आपण 1 मसाला घालणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा हा सब्जी मसाला घेतलेला आहे। या ठिकाणी आपण किचन किंग वगैरे किंवा गरम मसाला भी घातला तरी ही भाजी छान होते। आणि अर्धा चमच्याच्या थोडंसं वर असं मी धणा पावडर घातलेली आहे, ती पण आपण तेलामध्ये छान अशी धण्याची पावडर आणि हे मसाले परतून घ्यायचे। आता हे सर्व परतून झालेलं आहे छान, अगदी मसाला मऊ झाला। त्यानंतर मी इथे फ्लावर घातलेला आहे। आता आपण हा उकळून घेतलेला फ्लावर त्यात घालून पुन्हा परतवायचा छान असा। जास्त काही आपण शिजून घेतलेला नाही आहे, तो अगदी उकळ काढून त्याचा उग्रवास कमी होईल म्हणून तसं शिजून घेतलं। आता याच्यात आपण अर्धी वाटी असं पाणी घालूया फ्लावर शिजण्याकरता। फ्लावर शिजायला जास्त पाणी लागत नाही, अगदी कमी पाण्यामध्ये शिजतो। आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे, तर आपण भाजी बुडेल इतपतच असं पाणी घातलं, पाहू शकता। आता झाकण ठेवून 7-8 मिनटं आपण एक मध्यम गॅसवर वाफ घेऊया। हे पहा, छान आता वाफेवर ही झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आपण, पाहू शकता। छान कोरडी भाजी झाली आणि ही झटपट होते, शिजते पण पटकन कमी पाण्यामध्ये। आता ही कोरडी सुकी भाजी आपली इथे तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण अशा पद्धतीने करून पहा भाजी, चवीला 1 नंबर होते पण आणि आवडते पण सर्वांना। तर अशा या पद्धतीने करून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा।